हॅलो गाईज. आता आम्ही पालघरमध्ये आहोत, तर विचार केला की असंच फिरायला निघतो. आता आम्ही फिरून वगैरे आलो आहे आणि भूक लागली यार, दुपारची वेळ आहे. तर इथे एक द्वारका कोकण कट्टा नावाचं एक रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटपेक्षा घरगुती खानावळ आहे. इथे सगळं एकदम प्रॉपर फ्रेश घरगुती बनतं आहे. माझ्या मागे बघितलं तर तुम्ही, तिथे भाकऱ्या बनतात गरमागरम. आम्ही ऑलरेडी दिलेली आहे आणि मस्त फ्रेश आहे सगळं. मटन, चिकन, फिश सगळं मिळतं, व्हेज पण मिळतं. आज जाऊन दाखवते मी आम्ही काय ऑर्डर केलं आहे. चल, आले आले. तर इकडे एवढ्या मोठ्या मोठ्यात मस्त फ्रेश फ्रेश भाकऱ्या गरम गरम बनताना दिसतात. चपात्या पण आहेत. ही तांदळाची आहे ना? ही तांदळाची भाकरी. हां, ही तांदळाची आहेत आणि इथे चपात्या पण बनत आहेत. आणि कुठल्या कुठल्या आपल्याकडे भाकऱ्या असतात? ज्वारीच्या आहेत, तांदळाच्या आहेत आणि बाजरीच्या आहेत. हां, इथे म्हणजे तुम्ही कधी पण आलात तर इथे सगळं एकदम असं गरम गरम फ्रेश फ्रेश मिळणार. 9 वाजता आम्ही येतो. हे नवली रोडला द्वारका कोकण कट्टा, कचेरी रोडच्या समोर. सकाळी 9 वाजता बायका येतात, पण 12 वाजल्यापासून कस्टमर घ्यायला सुरुवात करतो आम्ही. ते दुपारी 4:30-5 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत. आणि काय काय स्पेशल? सगळं स्पेशल आहे. मटण, चिकन, सुकं मटण आणि मच्छी सगळी अवेलेबल असते. व्हेज थाळी असते, स्पेशल व्हेज थाळी असते. भाकऱ्या, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी. आणि आपलं घरगुती पद्धत. घरगुती, संपूर्ण घरगुती पद्धतीचं आहे. आणि थाळी फक्त दुपारीच असते की? दोन्ही टाईम थाळ्या असतात. हो. आणि युजली कुठे कुठे असतं तर फक्त दुपारीच थाळी मिळते? हां, नाही नाही, असं काही नाही. तुम्ही प्लेट सिस्टम पण घेऊ शकता, थाळी सिस्टम घेऊ शकता. ऑर्डर असेल तर आम्ही ऑर्डरसुद्धा देऊ शकतो. थँक्यू. थँक्यू. माझ्या बरोबर आजी बसलेत आणि आजींना स्पेशल व्हेज, ते नॉनव्हेज खात नाही ना, तर व्हेज मागवलं आहे. थाळी आहे. तर ते थाळीत काय आहे ते बघू आपण. भात आहे, वरण आहे, हा चण्याचा रस्सा आहे, फ्लावरची भाजी आहे, दही आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे. ती चटणी खूप टेम्पटिंग असते सगळ्याच घरगुती खाण्याची. एक भाकरी आहे. तुम्हाला चपाती पाहिजे तर चपाती मागवा. पापड आहे. तर ही थाळी आहे. आणि आजी काय खातात? पापड खातात. पापड खाते. मग हे सगळं खाऊन मला सांगा कसे. तर ही जी व्हेज थाळी आहे ह्यात खूप सारे पदार्थ आले आहेत आणि कॉस्ट 120 रुपये आहे. खूप रिजनेबल आहे, अफोर्डेबल आहे. सामान्य माणूस जेवू शकतो आणि एका माणसासाठी मला वाटतं इनफ आहे. खूप जास्त पदार्थ आहेत. तर आता मी पण टेस्ट करून बघते कसं आहे. तो ही आहे मटण थाळी. तर मटण थाळीमध्ये 250ची ही आहे मटण थाळी आणि मटण थाळी आहे 250ची. तर ह्यात आता आलं आहे, मी ज्वारीची भाकरी मागवली आहे, भात आहे, सोलकढी आहे, मटण सुक्कं आहे आणि इथे ग्रेव्ही आहे आणि हे खिमा आहे मटणाचा, चटणी आहे, कोशिंबीर आणि लिंबू. मस्त टेम्पटिंग दिसते आणि जाम भूक लागले यार. आपण पहिले नॉनव्हेज खाऊ आणि नंतर व्हेज खाऊ. वाव यार, भारी. हे सुकं मटण आहे, रस्सा पण आहे. आणि मी सुकं मटण ह्याच्यासाठी ट्राय केलं. खूप ऑथेंटिक टेस्ट जी येते ना, ती सुक्या मटणमध्ये जास्त मसाले असतात त्याच्यामुळे. आणि गरम मसाले, तिखट वगैरे एकदम भारी आहे. तुम्ही जर पालघर एरियामध्ये असाल ना तर नक्की ट्राय करण्यासारखीच गोष्ट आहे. मटण थाळी मागवली. मी युजली मटण बाहेर प्रिफर नाही करत. त्याची टेस्ट अमेझिंग आहे, मस्त आहे. आणि आजी तुम्ही काय खाताय? कसं आहे? फुलावर भाकरी खाती. कसं आहे, आवडलं का? खूप आवडलं, छान आहे, मस्त आहे ना? मस्त आवडलं. आणि पापलेट थाळी येते ना? हे काय आहे? पीस त्याचाच आहे ना?
पापलेटचाच मालवणी आहे. मच्छी कढी आहे. हां ठीक आहे. ही मालवणी मच्छी कढी आहे. आणि आंबट तिखटचा रस्सा. अच्छा हां आंबट तिखटचा रस्सा. पण हा पीस आहे तो पापलेटचा. हां पापलेट पूर्ण कुठलाही असतो आपल्याकडे. अच्छा 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 ओके हां हां ठीक आहे. आणि ही कितीची आहे? 350 370ची. पापलेट थाळी पण आली आहे. 370ची थाळी आहे. भाकरी कस्टमायझेबल आहे. ही तांदळाची भाकरी आहे. भात आहे. मच्छीचा पीस आहे. त्यात म्हणजे मच्छी करी आहे. ही एक अजून एक कढी आहे. सुकट आहे. आणि इकडे तेच ते सुकटची चटणी आहे ना, जवळ्याची चटणी आहे. पापलेट फ्राय आहे. सोलकढी आहे. चटणी आहे. आणि कोशिंबीर आहे. आम्ही आज ना पालघरमध्ये आलो. आता हे पाचबत्ती आहे. शुक्रवारचा बाजार आता मी तुम्हाला दाखवते. ह्या साईडला ना ह्या साईडला स्टेशन आहे, म्हणजे रेल्वे स्टेशन बस स्टॉप वगैरे सगळं. आणि ह्या साईडला शुक्रवारचा बाजार म्हणजे मनोर रस्ता हा ह्या साईडने जातो. नाही माहीम रस्ता ह्या साईडने जातो. आणि हे सगळं इथे खाद्यपदार्थ सगळं मिळतात. हे सगळं स्नॅक्स वगैरे सगळं भेटते. जनता मार्ट म्हणून एक आहे. हे बघ इथे बघ झाडू वगैरे पण मिळतात बघा. हे सगळे कराटे झाडू वगैरे सगळं इथे भेटतं. हो बापरे हे बघ किती मस्त पिंजरे बघ किती छान आहेत. हे ना कोंबडीचे पिल्लं आहेत, म्हणजे ठेवायला कोंबडी वगैरे हे करायला असे हे सगळे पिंजरे असतात. ह्याला कपूर म्हणतात. कपूर मी लहानपणी ऐकलेलं असं कपूर. आणि हे सूप वगैरे हे सूप चोपल्या कसं आहे? 180 रुपये. आणि सूप कसे आहेत? हे सगळं 80 रुपयाचं. नको विचारू. सगळे कपड्यांपासून सगळं काय काय असतं. हे ड्रेस वगैरे सर्व. बाजार म्हटलं का आठवडी बाजार असतो. मग सगळी लोक आठवडी बाजारामध्ये काय काय घ्यायला येतात. हे सगळं बघा किती गर्दी आहे. आणि हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं भोलानाथचे वडा. हे आपण भोलानाथ वड्यावरचं जवळ आलो आहे. एवढं महाग झाले, 1.5 लाख रुपये झालेत. तर हे सोनं बघा किती आपले स्वस्त आहे. आपण असं पण यूज करू शकतो आर्टिफिशियल. सगळं आहे ए टू झेड. काय काय तुम्हाला काही नाही आहे ते नाही विचारू नका. खूप आहे हे सगळं ना. ह्याचं विळी वगैरे. अरे मला विळी पण घ्यायची आहे. आणि हे सगळं साहित्य शेतकऱ्याची सगळे अवजारे. आणि हे तवे वगैरे आणि हे पण आहेत पुढे. मी आता चालले आहे मस्त. इथे मस्त जाताना असे छान छान झाडं नेचर इतकं मस्त वाटतं ना. आणि आता गाव लागलंय. जे लोक कोस्टल एरियामध्ये राहतात ना सगळ्यात लकीएस्ट लोक आहेत यार. छान छान घर आहेत, बंगले पण आहेत, छोटे छोटे घरं पण आहेत. आणि बघा ना काय मस्त वाटतंय. आणि मस्त रोज मस्त फ्रेश फिश खायची. मज्जाच मज्जा. आणि इकडचे रोड्स पण चांगले आहेत रे. किती मस्त आहे हे. It's over and that's the end. It's over and that's the end.